तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट शहर बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या टोळींचा धुमाकूळ सुरू असतानाच अकोट शहर पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या एका तासात मंगळसूत्र चोरी प्रकरणाचा उलगडा केलाय। पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा अकोट पोलिसांच्या कार्यक्षमतेची चर्चा रंगली आहे। फिर्यादी रेखा देवेंद्र सदार, वय 60 वर्ष, राहणार पिंपळोद, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती या व त्यांच्या वहिनी संगीता विनोद फसाले यांच्यासोबत उपचारासाठी 20 मे 2026 रोजी अकोट येथे आल्या होत्या। उपचार आटोपल्यानंतर दोघी महिला दुपारी अंदाजे 1 वाजताच्या सुमारास अकोट बसस्थानकावर पिंपळोदला जाण्यासाठी थांबल्या होत्या। दरम्यान अकोट ते यवतमाळ बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 11.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र चलाखीने तोडून लंपास केले। चोरी झाल्याचे लक्षात येताच महिलांनी तात्काळ अकोट शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अकोट शहर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलविली। फिर्यादीने दिलेल्या आरोपीच्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी बसस्थानक परिसर आणि संशयित हालचालींची माहिती तपासत अवघ्या एका तासात आरोपीचा शोध लावला। या प्रकरणी पोलिसांनी शैलेंद्र उर्फ बंडू सुरेश जाधव, वय 44 वर्ष, राहणार बलभीमनगर, जिल्हा बीड याला ताब्यात घेतलं असून चौकशी दरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली आहे। त्यांनी चोरी केलेले सोन्याचे मिनी मंगळसूत्र बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एका दगडाखाली लपवून ठेवल्याची माहिती दिली। यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष घटनास्थळी जाऊन 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता दीपक रेळे, अकोट।